आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। नरेश म्हस्के भाजपची चाकरी करतायत, काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची टीका। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटली असा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता। नरेश म्हस्के भाजपची चाकरी करतात, भाजपकडून वाहवाह मिळवण्यासाठी त्यांचं हे वक्तव्य। इंडिया आघाडीकडे स्पष्ट बहुमत नव्हतं, जिंकेल अशी स्थिती नव्हती, यामुळे महाराष्ट्राची बदनामी होईल। पंतप्रधान आणि भाजपची शाबासकी मिळवण्यासाठी ते महाराष्ट्राला बदनाम करत आहेत। भारत हा अखंड देश आहे, यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोकसभा राज्यसभेचे मित्र पक्षाचे खासदार आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या भेटीवर काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंविषयी प्रतिक्रिया। दोन ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर हे स्वागताची बाब आहे, आनंदाची बाब आहे। कुटुंब एकत्र येत आहे याचा आनंद आहे। भविष्यात राजकारण किंवा कौटुंबिक संबंध असेल, चांगले संबंध असतील, यामध्ये चांगल्या पद्धतीने जोपासले जातील। दोन्हीही एकत्र आले पाहिजे, यामध्ये कुणाचं दुमत नाही। मित्रत्व राजकीय पक्षाचा संबंध आला तर वेळेवर त्या पद्धतीने समीकरण घेऊन वरिष्ठ त्या पद्धतीने निर्णय घेईल। ठाकरे भेटीवर बळवंत वानखडे यांची प्रतिक्रिया। मुळातच वस्तुस्थिती अशी आहे की इंडिया आघाडीकडे काही स्पष्ट असं बहुमत नव्हतं किंवा जिंकेल अशी स्थिती नव्हती। आणि हे जे तुम्ही म्हणता महाराष्ट्रातील मतं फुटले, जे म्हस्के साहेब सांगून आले, तर ते चाकरीच नेमकी भाजपची करतायत आणि त्याचा कुठंतरी वाहवा मिळवण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातील मतं फुटले हा तो दावा करतात। खऱ्या अर्थानं यामध्ये महाराष्ट्राची बदनामी आहे, परंतु त्यांना शाबासकी मिळवण्यासाठी ते अख्ख्या महाराष्ट्राला बदनाम करत आहेत। आणि अखंड देश आहे आणि अखंड देशात लोकसभेचे खासदार असतील, राज्यसभेचे खासदार असतील, वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, मित्र पक्षाचे, इंडियाच्या महाविकास आघाडीच्या याचे हे आहेत, खासदार आहेत। ती कुठंतरी तरी फक्त महाराष्ट्राचं नाव घेऊन पंतप्रधानांना खुश करण्यासाठी किंवा भाजपच्या मंडळींना खुश करण्यासाठी हा त्यांचा दावा आहे। आज जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली। दोन ठाकरे बंधू निवडून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक युती होत आहे, होण्याची शक्यता तुमची काय प्रतिक्रिया? निश्चितच तो स्वागतार्ह बाब आहे, आनंदाची बाब आहे। त्यातल्या त्यात शिवसैनिकांच्यासाठी तर खूपच मोठी आनंदाची बाब आहे। आणि राजकारणासाठी असेल की किंवा कुटुंबासाठी, पण कुटुंब एकत्र येतं आहे याचा आनंद आहे। आणि भविष्यात राजकारण असेल किंवा कौटुंबिक संबंध असतील, ते यातून निश्चितच चांगल्या पद्धतीनं जोपासले जातात। मला वाटतं राजकीयदृष्ट्या हे जर एकत्र जर आले तर महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल, तुम्हाला असं वाटतं का राजकीयदृष्ट्या एकत्र आले पाहिजे? नाही, आले पाहिजेच असं कोणाचं काही दुमत नाही। राहिला मित्रत्वाचा, राजकीय पक्षाचा संबंध इतर युतीचा किंवा आघाडीचा, तर ते त्या वेळेवर त्या पद्धतीनं समीकरण जुळून वरिष्ठ त्यामध्ये त्या निर्णय घेत असतात। त्या पद्धतीनंच या बाबतीतला जे काही घडामोडी आहेत त्या घडामोडीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील। अमरावतीचा जो राजकुमार